नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय जव्हार येथे पत्रकार दिन साजरा. आज दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय येथे श्री मानभाव साहेब पोलीस निरीक्षक जव्हार, श्री हर्षद मेघपुरिया बांधकाम व्यावसायिक व प्रसिद्ध शिक्षक व श्री कमलजीत धानमेहर यशवंत सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जव्हार तालुक्यातील विविध पत्रकार क्षेत्रातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण वृत्तपत्रांचे संस्थापक यांच्या प्रतिमेला हार व पुष्पगुच्छ वाहून कार्यक्रमाची शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून पत्रकारांनी आपले पत्रकार क्षेत्रातील अनुभव कथन केले. शेवटी चहापानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर फैजान खान जोडीला श्याम राऊत, विक्रमगड विधानसभाची रिपोर्ट. मी तुमचा पोलीस स्टेशनला बोलून सत्कार करायला पाहिजे कारण हा तुमचा दिवस आहे. बरोबर. पत्रकार म्हणजे माझी नोकरीची सुरुवात ही बीडमध्ये झाली. बीडमध्ये काम करताना म्हणजे पहिले 4 वर्ष पत्रकारांशी माझं काही जमलं नाही. पहिले 4 वर्ष म्हणजे नवीन नवीन जोश असतो, नवीन वय असतं. पत्रकारांशी प्रचंड वाद झाले. म्हणजे पत्रकार 2-3 दिवसात माझी काहीतरी बातमी असायची, असं झालं तसं झालं आणि SP साहेब आम्हाला नेहमीप्रमाणे बोलून घ्यायचे, हे करायचे. म्हणजे रोल समजत नव्हता. म्हणजे ते काय असं पर्सनली वाद नाही, तर रोल समजत एकमेकांना. तो रोल समजायला आम्हाला उस्मानाबाद गेलो. उस्मानाबादला तुमच्या पत्रकार मित्रांचे म्हणजे माझा पूर्ण पत्रकार ग्रुप हा सगळा मित्र झाला पूर्ण. आणि मग त्यांच्या सहवासात गेल्यावर जेव्हा त्यांची भूमिका आपली भूमिका असं समजत गेलं तर एकमेकांना खूप पूरक होतं. त्यांनी मला महेश पोद्दार नाव त्यांचं झी मीडियाशी ते काम करायचे. त्यांनी जेव्हा मोदी गव्हर्नमेंट सत्तेवर बसलं त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला आणि ते पॅरलल एक समाजसेवा NGO वगैरे चालवलं. त्यांनी मला सांगितलं, साहेब तुम्ही जर चांगले पत्रकार जवळ नाही ठेवले तर तुमच्या सोबत वाईट पत्रकार येणार आणि ते तुमच्याकडून वाईट काम करणार. त्यामुळे तुम्ही चांगल्या पत्रकारांच्या संपर्कात राहायचं. चांगला पत्रकार जर तुमच्या आजूबाजूला असला तर वाईट पत्रकार तुमच्या जवळ येणार. तर ते म्हणणं मला त्यावेळेस पटलं. कारण पत्रकार कोण कसं आपल्याला नाही ठरवता येत, पण मग जसं तो त्याचे काम आणतो त्याहून आपण ठरवू चालतो नाही ह्याला आपण सोबत नाही. अशा पद्धतीने म्हणजे खूप चांगली बॉन्डिंग तयार झाली आणि त्याच्यातून मलाही मदत होत गेली, त्यांनाही मदत होती. तसं इथलं पत्रकार कल्चर खूप चांगलं आहे, असं काही हे नाही. म्हणजे मला संदीपजी नेहमी फोन करतात, सर हे छापू का? मी हो म्हणतो तरी ते छापू. म्हणजे त्याच्या मागचा उद्देश काय असतो, जेव्हा तुम्ही छापताना आमच्या लोकांनाही काम करायला होतं. मी म्हणजे बातमी ही पॉझिटिव्हली घेणारा माणूस आहे, निगेटिव्हली नाही. म्हणजे एखादं तुम्ही कसं आता तुमचे विरुद्ध जसे संपर्क होत गेलेले असतात त्यावर तुमचं मन ठरलेलं आहे. म्हणजे तुम्ही उद्या अशी बातमी छापली की जव्हारमध्ये 2 नंबर धंद्याला उठते, मी निगेटिव्ह नाही घेणार, मी पॉझिटिव्ह घेणार, कारवाया करणार. म्हणजे त्यांनी काय होतं दोन्ही गोष्टीवर इफेक्ट. अशा म्हणजे मी फक्त पोलीस स्टेशनच्या समस्या सांगतो, बाकीच्या डिपार्टमेंटच्या मी समस्या तुम्ही वेळोवेळी मांडत. पण पत्रकार हा मी पॉझिटिव्ह म्हणूनच घेतो, निगेटिव्ह म्हणून नाही घेत. कारण त्याचं काम बी आहे समाजातल्या वाईट गोष्टींवर प्रहार करणं. जसं माझं काम आहे समाजातल्या वाईट गोष्टींना नष्ट करणं, तसं त्याचं काम. आणि मग तो ताळमेळ योग्य होतो. आणि ते म्हणजे मी आल्यापासून त्यांनी मला 4-5 वेळा विचारलं आणि मी त्यांना छापा सांगितलं, त्यांनी एकदा नाही छापलं.